आमची गाडी रस्त्याच्या उजव्या कडेला उभी होती. तिच्या हेडलाईट्सचा प्रकाश रस्त्यासह उजवीकडच्या दाट जाळीवर पडला होता. ती संपूर्ण झाडीच आता गदागद हलू लागली होती. आणि थोड्याच वेळात झाडीतून तो बाहेर पडला. भारतीय वनांचा राजा. राजेपणाचा आब त्याच्या चालण्यात स्पष्ट दिसत होता. प्रत्येक पावलाबरोबर त्याच्या स्नायूंची होणारी डौलदार हालचाल लांबूनही आमच्या नजरेला भिडत होती. त्याने मान वर करून एक जोरदार श्वास घेतला. कदाचित गाडीत बसण्यापूर्वी हवेत मागे उरलेला आमचा गंध तो हुंगत असावा. त्याला आमचे अस्तित्व जाणवले. अंधाऱ्या रानात गाडीच्या हेडलाईट्सचा कृत्रिम प्रकाश त्याला आवडला नसावा. बहुतेक या प्रकाशाने आणि आमच्या आवाजाने त्याचे सावज दूर पळाले असावे, म्हणूनच तो रागात होता. त्याने गाडीच्या दिशेने पाहून एक कडक डरकाळी फोडली. शांत वातावरणात ती प्रतिध्वनित होत राहिली. गाडीतील सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. एक सशक्त नर वाघ आमच्या गाडीपासून अवघ्या 25-30 फुटांवर उभा राहून डरकाळ्या फोडत होता. आता आपण काय करायचं? किरणने हळूच मागे न पाहता विचारलं. काही नाही, फार हालचाल करू नका, गुपचूप बसा. आपण त्याचं सावज नाही आणि त्याला आव्हानही देत नाही हे कळल्यावर तो आपोआपच निघून जाईल, मी म्हटलं. तो निघून जाईल रे, पण आपण कुठे जायचं? गाडी तर बंदच पडली आहे. आपल्याला खाली उतरावंच लागणार. आणि समजा तो रानात दबा धरून याचीच वाट पाहत बसला तर? साहिलने म्हटलं. बरोबर आहे तुझं. गाडीत आहोत तोवर सुरक्षित आहोत. 9 तरुण दणकट माणसं असलेल्या मोठ्या गाडीवर वाघ हल्ला करेल असं वाटत नाही मला, लिंबाजीने म्हटले. तुला वाटत नाही, पण तसं वाघालाही वाटायला पाहिजे ना रे. त्याचे इरादे मला नेक वाटत नाहीत, योगेश म्हणाला. असं किती वेळ गाडीत अवघडून बसायचं? माझा जीव गुदमरतोय, विशाल फुटफुटला. जास्तीत जास्त पहाटेपर्यंत. एकदा वर्दळ सुरू झाली की तो आपोआपच निघून जाईल, मी म्हटलं. वर्दळ? आणि या रानटी रस्त्यावर? दिवसाला एखाद दुसरी गाडी जात असेल या रस्त्यावरून, राजेश म्हणाला. माझ्याकडे आणखी एक भन्नाट कल्पना आहे. एक शिकार मिळाली की वाघोबा दुसऱ्या सावजामागे पळत नाहीत असे म्हणतात. आपण आपल्यामधूनच कोणाला तरी स्टार्टर म्हणून फेकूया. तोपर्यंत बाकीचे पळून जाऊयात, सचिन मागून बडबडला. ही फालतू विनोद करण्याची वेळ नाही, गप्प बस, मी दरडावले. हा विनोद नव्हता, तो गंभीरपणे म्हणाला. यालाच गाडीमधून खाली उतरवूया का? मंगेशने बऱ्याच वेळाने काहीतरी म्हटले. मी का जाऊ? मी थांबवायला सांगितली होती का गाडी? निघालेत सापांना वाचवायला. आता ती थालीपीठाची चटणी उरल्या डब्यात, ती अंगाला फासा आणि त्या वाघापुढे चालत जा आणि त्याची भूक भागवून आपलं नैतिक कर्तृत्व पूर्ण करा. सचिन संतापला, पण त्याचा हा वाढलेला आवाज वाघोबाच्या तीक्ष्ण कानांनी टिपला असावा. त्याने पुन्हा एक जोरदार डरकाळी फोडली. आता मात्र सगळे चिडीचूप बसले. वाघोबा एक एक पाऊल टाकत गाडीच्या आणखी जवळ आला. आता आम्ही त्याला स्पष्ट पाहू शकत होतो. नाकापासून शेपटीपर्यंत 6 फुटांची लांबी आणि किमान 100 किलो तरी वजन असेल. आमच्यापैकी 2-3 जणांचा तो सहज फडशा पाडू शकला असता. तो गाडी जवळ आला. उजवीकडच्या खिडकीजवळ मीच बसलो होतो. नशीब काचा चढवलेल्या होत्या. त्याने जवळ येऊन काचेला हुंगणं सुरू केलं. एक जोरदार उसासा सोडला. ती वाफ काचेवर काही वेळ रेंगाळली. मग त्याने पुन्हा एक जोरदार डरकाळी फोडली. आमच्यासह गाडीच्या काचाही थरथरल्या. सुदैवाने फुटल्या नाहीत. पुतळ्यांसारखे आम्ही बसल्या जागी थिजलो होतो. अतिशय मजबूतरित्या पॅक केलेला हा खाऊ आपल्याला काही मिळणार नाही याची खातरजमा झाल्यावर वाघोबा पुढे निघून गेले. माना वळवून आम्ही मागच्या काचेतून पाहत होतो. 200 मीटर रस्त्यावरच चालत गेल्यावर उजवीकडच्या झाडीत वाघोबा दिसेनासे झाले आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. धक्का मारण्यासाठी पुन्हा गाडीतून उतरण्याची कुणातच हिंमत नव्हती.
मंगेशने सहजच किल्ली फिरवली आणि गाडी आपोआपच चालू झाली. सर्वांनी एका सुरात गणपती बाप्पा मोरया म्हटले. प्रवास पुन्हा सुरू झाला. लवकरच गाडी त्या जंगली शॉर्टकटमधून बाहेर पडली. आता उघडा माळ समोर पसरलेला दिसत होता. दूरवर असलेल्या पूर्वेकडच्या डोंगरांमागून फिक्कट लाल प्रकाश उगवू लागला. नीट उजाडण्याआधीच आम्ही त्या दुर्लक्षित निनावी गडाच्या पायथ्याशी पोचलो. गड बराच उंच होता. मध्यम उंचीचा डोंगर अरुंद पायवाटेने चढून जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. आता थोडं थोडं दिसू लागलं होतं. सचिन आणि मंगेश गाडीतच थोडासा आराम करावा आणि चांगलं उजाडल्यावरच गड चढावा या मताचे होते. पण दिवस उन्हाळ्याचे असल्याने उशीर झाला तर परतताना उन्हाने काहिली होईल हे लक्षात ठेवून बाकीचे आता चढाई करायला तयार झाले. मंगेश आणि सचिनने हवं तर गाडीत आराम करावा आणि मागून यावं असंही सुचवलं गेलं. परंतु वाघोबांच्या डरकाळ्या अजूनही कानात गुंजत असल्याने त्या दोघांनीच फक्त त्या निर्मनुष्य पायथ्याजवळ गाडीत थांबायला नकार दिला. नाईलाजाने पाय खेचत दोघंही आमच्या मागून निघाले. अंगाने दणकट असल्याने त्यांना चढायला त्रास होत होता. वाटही अवघडच होती. कुठे अंग दोन्ही कडांना घासून चढायला लावणारी अरुंद पायवाट तर कुठे झाडीत हरवलेल्या ताशीव दगडी पायऱ्या. पहाटेच्या गारगार वाऱ्याने नवचेतना दिल्याप्रमाणे आम्ही मात्र मावळ्यांच्या उत्साहात धडाधड पुढे चाललो होतो. पाहता पाहता सचिन आणि मंगेश इतके मागे राहिले की वरून आम्हाला ते अवघे वीतभर उंचीचे दिसू लागले. तसा या गडाचा शिवकाळाशी काही संबंध नव्हता. निजामाचा एखादा दुर्लक्षित गड किंवा कुठल्या तरी स्थानिक सरदाराची ही गढी असावी. अतिशय आडबाजूला आणि टिचभरच असल्याने मराठ्यांना या गडात अजिबात रसच नव्हता. स्थानिक लोक सोडले तर इतर कोणाला फारसं या ठिकाणाबद्दल माहीतही नव्हतं. पण तरीही साहिलच्या अंगात काय विरश्री संचारली होती कुणास ठाऊक. तो मावळ्यांच्याच उत्साहाने ती अवघड वाट चढत होता. लवकरच नीट दिसू लागलं. सूर्य वर आला तशी चढण्यामुळे दमछाक होऊ लागली. घाम फुटला. खाली रडत रखडत एक एक पाऊल पुढे ढकलणाऱ्या सचिन आणि मंगेशची अवस्था तर फारच बिकट होती. कसे तरी ते स्वतःला एकेका पावलाने खेचत होते. कुठल्या तरी ज्वलंत विषयावर त्यांची तावातावाने चर्चा चालली होती. जागरणाने थकलेल्या आणि चढण्यामुळे वैतागलेल्या त्यांच्या शरीराची अर्धी ऊर्जा त्या वादावादीतच संपत होती. कुठे ठिणगी पडली ठाऊक नाही, पण अखेर तो क्षण आलाच जेव्हा ते चक्क झोंबाझोंबीवर उतरले. कुणी कुणाला लाथा आणि बुख्खे हाणले नाहीत म्हणूनच हाणामारी म्हणता येत नाही, पण त्यांच्यात चाललेला हा कुस्ती सदृश्य प्रकार आम्ही किमान 200 मीटर उंचीवरून पाहत होतो. त्यांना जाऊन सोडवावे असे वाटत होते, पण इतके खाली उतरून पुन्हा वर चढणे प्रत्येकाच्याच जीवावर आलेले. शिवाय ती झोंबाझोंबी इतकी गंभीरही वाटत नसल्याने आम्ही तिथेच उभे राहिलो. साहिलला मात्र लवकरात लवकर तो अज्ञात गड सर करायचाच असावा. ती कुस्ती आणि आम्हाला थांबलेले पाहून तो घोषणा देऊ लागला. अफझुल्या आणि शास्ता खान एकमेकांना मारून मरत आहेत. मावळ्यांनो, तुम्ही थांबू नका, पुढे चला. अखेर तो एकटाच पुढे निघून गेला. आम्ही मात्र सचिन आणि मंगेशची वाट पाहत तिथेच थांबलो. अर्ध्या पाऊण तासाने ते पोचले. दोघेही एकमेकांमध्ये बरेच अंतर राखून चालत होते. काय झालं सचिन? योगेशने विचारले. तू गप लसण्या. इतकेच डुरकावून सचिन पुढे जाऊन बसला. मागोमाग मंग्याही पोचला. तोही एका झुडपाच्या सावलीखाली बसला. आम्ही मात्र आधीच बराच वेळ विश्रांती घेतली असल्याने लगेचच पुढे निघालो. पुन्हा एकदा ते दोघं नाईलाजाने पाय घासत उरलेला अर्धा गड चढू लागले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्या वृक्ष डोंगर माथ्यावर सकाळी 9चे ऊनही मध्यानीसारखे बोचत होते. सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्याही कधीच संपलेल्या. अखेर आम्ही गडावर पोचलोच. ढासळलेल्या तटबंदीची उरलेली 5-6 फूट भिंत, एक गंजलेली तोफ आणि कळकट पाणी व शैवालाने भरलेले 2 टाके याशिवाय दुसरं काहीच त्या गडावर नव्हतं. आम्ही उत्साहाने एक एक गोष्ट पाहत होतो. साहिल तर आमच्यापेक्षाही वर असलेल्या एका उद्ध्वस्त बुरुजावर कसाबसा चढला होता. इतक्यात मागोमाग सचिन धापा टाकत पोचला. त्याने आसपास पाहिले, दम घेतला आणि लालेलाल होऊन ओरडू लागला. बटाट्यांनो, हे डबकं पाहण्यासाठी तुम्ही मला 2 तास हा घाट चढायला लावलात. जीव गेला माझाही चढण चढून.
माझ्यात आता हलायची ताकद नाही. पाणी पण संपलंय. काहीही करा, मला आता उचलून खाली घेऊन जा हवं तर, नाहीतर मी इथेच थांबतो. मंगेशचीही तीच अवस्था होती. बोलण्यासाठी त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. प्रत्येकजण बेदम दमलेला दिसत होता. सावलीची गरज होती, पण त्या बोडक्या डोंगर माथ्यावर काटेरी झुडपांशिवाय काहीच नव्हते. निदान शैवाल हटवून त्या टाक्यांमधील पाणी तरी पिण्यालायक आहे का ते पहावं म्हणून राजेश, मी आणि लिंबाजी पुढे गेलो. पण जवळ जाताच एक दिवड सुळकन इकडून तिकडे पोहत गेला. शैवाळाखाली दिसेनासा झाला. नागच बघितल्याप्रमाणे आम्ही दचकून बाटली हलवत माघारी आलो. जरा बरासा दगड पाहून टेकलो. उन्हाळ्याच्या निरभ्र आकाशामुळे अगदी दूरदूरचंही स्पष्ट दिसत होतं. विहंगम वगैरे म्हणतात ना, तसं काहीसं. 10-15 मिनिटेही झाले नसतील इतक्यात बुरुजावरून सोडलेल्या दगडासारखा गडगडाटी धावत साईल खाली उतरला. त्याचा चेहरा लालेलाल होऊन घामाने निथळत होता. पोलिसांना पाहताच पाकीटमाराने पळावे तसा तो तुफान धावत होता. आमच्याजवळ येऊनही तो थांबला नाही. फक्त चेहऱ्यांकडे पाहून धावा भेंडी असे काहीतरी अस्फुट ओरडला. तो दुसरा शब्द भेंडीच होता याबद्दल मला अजूनही शंका आहे, परंतु त्यावेळी मात्र विचार करायला तितका वेळच नव्हता, कारण साईलच्या मागोमाग एक काळा ढगच घोंगावत येत होता. थोडं टक लावून पाहिल्यावर तो चवताळलेल्या मधमाशांचा थवा आहे हे कळलं आणि बसलेल्यांमध्ये एकच हाहाकार माजला. अरे उठा, पळा, मी ओरडलो. माझ्यात तर उभं राहायचीही ताकद नाही. पळा काय पळा, एक पाऊलही उचललं तरी मरण मी. सचिन कुरकुरला. इथे बसलास तरी मरशील, डोक्यावर बघ डोक्यावर, लिंबाजी पळतच ओरडला. चक्रावून सचिन आणि मंगेशने वर पाहिले. तो काळा थवा आता आणखीच दाट बनलेला. आपण प्रचंड थकलोय. आपल्यात जराही ताकद उरलेली नाही. आपला घसाही तहानेने कोरडा पडलाय. हे सगळं विसरून ते तुफान धावत सुटले. वाट वगैरे मरू देत, आता तर आम्ही डोंगर उतारावरूनच बिनधास्त खाली धावत होतो. थोडं थोडं थांबून मागे पाहायचो. एकमेकांशी शर्यत लावल्यासारखे कधी मंगेश पुढे तर कधी सचिन असे जीव खाऊन धावताना दिसले. आणि त्यांच्याही मागे तो मधमाशांचा काळा थवा अजूनही आमचा पिच्छा पुरवत असलेला. चढायला 2 तास लागलेला डोंगर आम्ही अक्षरशः अर्ध्या तासात उतरून आलो. गाडीच्या आत जाऊन बसण्याशिवाय इतर कुठलाच पर्याय दिसत नव्हता. साईलने पुढे होऊन दरवाजा उघडला आणि सर्वांना धावा धावा, लवकर या म्हणून ओरडू लागला. एका पाठोपाठ एक सगळे आत घुसले, पण सचिन आणि मंगेश अद्याप बरेच मागे दिसले. त्यांच्या मागे अजूनही तो क्षणाक्षणाला आकार बदलणारा काळा ढग होताच. सचिन, मंगेश आणि मधमाशा यांच्यात अटीतटीची शर्यत लागली होती. ते इतके थकले होते की कोणत्याही क्षणी गळून पडतील. आम्ही गाडीतूनच त्यांना चेतवू लागलो. धावा, थोडंच बाकी आहे, पळा, पोचलातच तुम्ही, पाय उचला. अखेर मधमाशांपासून हातभर अंतरावर असतानाच ते दोघे गाडीत शिरले. आम्ही ऐनवेळी दार लावून घेतलं, नाहीतर तो थवा आतच शिरला असता. हजारो चवताळलेल्या माशा गाडीभोवती गुणगुणत राहिल्या. त्वेषाने काचांवर दंश करत होत्या. प्राणांतिक थकलेला असूनही मंगेशने गाडी स्टार्ट केली आणि आम्ही त्या मधमाशांपासून दूर दूर जाऊ लागलो. गडापासून थोडं दूर आल्यावर रस्त्याला 2 फाटे फुटले. मंगेशने डावे वळण घेतले आणि तुफान वेगाने गाडी पळवली. अर्धा-पाऊण तास कोणीच काही बोललं नाही. सचिनचा ऊर तर लोहाराच्या भात्यासारखा वर खाली होत होता. सर्वांच्याच कानशिलावरून घामाच्या धारा खाली पोटापर्यंत जाऊ लागल्या. एसीने उकाड्यापुढे कधीच हात टेकले होते, तरीही खिडकी उघडण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. अखेर चवताळलेल्या माशांना मागे टाकून आपण बरेच पुढे आलो आहोत अशी खात्री झाल्यावरच मंगेशने एका प्रचंड वृक्षाच्या सावलीखाली गाडी थांबवली. अंदाज घेत आम्ही खिडक्यांच्या काचा खाली केल्या. गारेगार वाऱ्याची झुळूक आंबलेल्या शरीरांवर मोरपीस फिरवून गेली. मग एक एक करत सगळ्याच काचा खाली केल्या. दारे उघडली. हातपाय ताणले. उरलेल्या पाण्याचा सीट खाली शोध घेतला गेला. 2-2 घोट पोटात गेल्यावर सर्वांनाच बरे वाटू लागले आणि मग सचिनला कंठ फुटला. खरं खरं सांग साईल, तू बुरुजावर काय प्रताप केलेस? त्या मधमाशा इतक्या का चवताळल्या होत्या? कोण, मी? अरे मी कधी मुंगीचीही छेड काढली नाही, तर मधमाशांच्या नादी का लागू? साईलने निष्पाप चेहरा करत उत्तर दिलं.
नक्की तू काही केलं नाहीस ना? बोंबलत खाली उतरलास तेव्हा मी वर पाहिलं तर त्या थव्यासोबत मला धूरही दिसला होता. योगेशने शंका घेत विचारलं. तो होय. अरे मी बुर्जावर पोचलो. तिथून काय सीन दिसत होता तुला सांगू? पूर्ण जग खाली आणि मी एकटाच एव्हरेस्टवर पोचलोय असा फील येऊ लागला. दोन्ही हात ताणून मी विजयाच्या आवेशात किंचाळलो. उन्मादाने आरोळी ठोकली. साहिल म्हणाला, तो फालतू गोंगाट ऐकला आम्ही, पण त्याच्याने धूर होत नाही. पुढे काय झालं ते सांग. सचिन चिडू लागला. तिथेच कुणाची तरी काडीपेटी पडलेली होती आणि काही वाळक्या काटक्यासुद्धा. मी विचार केला, या शिखरावर मी हातात मशाल घेऊन जगज्जेत्याच्या आवेशात एक सेल्फी घेतला तर. म्हणून मी त्या काटक्या पेटवल्या आणि तेव्हाच त्या बुर्जाला चिकटून असलेल्या असंख्य पोळ्यांमधील माशा उडू लागल्या. मी त्यांना काहीच केलं नव्हतं. साहिलने कथा पूर्ण केली. मी तर डोक्याला हातच लावला. अरे भोपळ्या, मधमाशांच्या पोळ्याखाली जाळ करतं का कुणी? आईला कुणासोबत आलोय मी पिकनिकला? आधी माझी भाषा बर्बाद केली, आता माझी जिंदगी बर्बाद करत आहेत. सचिन भडकला. ठीक आहे, जे झालं ते झालं. त्या माशांमुळे आपण गडाची मोहीम ठरवलेल्या वेळेपेक्षा निम्म्या वेळेतच आटोपली आहे. त्यामुळे इतर ठिकाणांना जास्त वेळ मिळेल, किरण म्हणाला. पुढचं डेस्टिनेशन काय आहे, लेणी की समुद्र? विशालने विचारलं. लेणीच. गडापासून 150 किलोमीटरवर दाखवत आहेत नकाशात, राजेशने उत्तर दिलं. हो, पण आपण योग्य रस्त्यावर असू तर. सध्या आपण कुठे आहोत हे ठाऊक आहे का कुणाला? मी विचारलं. नकाशात गडावरून उजवीकडे जाणारा एकच सरळसोट रस्ता दिसतोय. तिथेच रानात कुठेतरी त्या लेण्या आहेत. पण मंगेशने तर मघाशी लेफ्ट घेतला होता, म्हणजे आपण योग्य रस्त्यावर नसणार, राजेशने उत्तर दिलं. गुगल मॅपवर लाईव्ह लोकेशन चेक करा ना, लिंबाजी म्हणाला. कोणाच्याच मोबाईलला रेंज नाही या रानात आणि इथे तर लेफ्ट टर्न अस्तित्वातच असल्याचे दाखवत नाही आहे, साहिल मोबाईल बघत म्हणाला. थोडक्यात आपण रॉंग टर्न घेऊन चुकीच्या रस्त्यावर आलोय. आता पुन्हा 30-40 किलोमीटर मागे जाऊन उजव्या वळणाने 150 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार, तेव्हाच कुठे लेण्यांपर्यंत पोचणार, किरण निराश होत म्हणाला. काही नाही, गडावर वाचलेला वेळ तिथे ॲडजस्ट करून घेऊ, योगेश म्हणाला. नाही जमणार, गाडीत तितकं डिझेलच नाही. गाडी जेमतेम 30-40 किलोमीटर पुढे किंवा मागे धावेल, मंगेश नकाशाकडे पाहत म्हणाला. गडापासून इथवर 40-50 किलोमीटरपर्यंत एकतरी पंप दिसला का? म्हणजे मागे जाऊनही अडकणारच. त्यापेक्षा पुढेच जाऊ. नशिबाने साथ दिली तर 4-5 किलोमीटरवरही एखादा पेट्रोल पंप सापडेल, मी म्हटलं. आणि हॉटेलही. मला तर जाम कडकडून भूक लागली आहे, विशाल म्हणाला. हॉटेल येईल तेव्हा येईल, तोपर्यंत डब्यातील थालीपीठे आणि चटणी तरी काढा बाहेर, विजयने आतुर होत म्हटले. रात्रीपासून काहीच खाल्लेलं नसल्याने सर्वच भुकेले होते. थालीपीठांवर आम्ही तुटून पडलो. डबा रिकामा केला. उरलेलं पाणी संपवून अखेर पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला. सर्वानुमते पुढेच जायचं असं ठरलं. हा रस्ताच नकाशात नसल्याने आता नकाशा पाहून काही उपयोगच नव्हता. मंगेशच्या मते आपण रॉंग टर्न जरी घेतलेला असला तरी ते दोन्ही रस्ते समांतरच धावत असावेत आणि पुढे जाऊन एकाच मुख्य रस्त्याला मिळत असावेत. त्यामुळे आपण वेळेत लेण्यांपर्यंत पोचू असा त्याला विश्वास होता. पण मागे राहिलेल्या उजव्या वळणावरील लेण्यांकडे आपण डाव्या बाजूने प्रवास करून कसे पोचणार याबद्दल सचिनच्या मनात जबरदस्त शंका होती. परंतु प्रत्येक वेळी मंगेशच आमच्या प्रवासाचे सारथ्य करायचा. त्याला या भागात ड्रायव्हिंगचा बराच अनुभवही होता. त्यामुळे तो नेईल तिथे जायचे असे ठरले. आम्ही तासभर आणखी ड्राईव्ह केले. फ्यूल इंडिकेटरचा काटा वेगाने शून्याकडे धावत होता. पेट्रोल पंप आणि हॉटेल तर सोडाच, आम्हाला वाटेत एखादं गावही दिसेना. सबंध वाटेवर दुतर्फा हिरवगार घनदाट जंगलच. अधेमध्ये मोठमोठी वानरं रस्त्यावर येऊन झाडांची पडलेली फळे मटकावताना दिसत. कुठे मुंगूस पटकन इथून तिथे धावताना दिसे. एकदा तर हरणांचा कळपही समोरून जाताना दिसला. देशात अजूनही इतकं जंगल शिल्लक आहे हे पाहून आश्चर्यच वाटू लागलं. पण लवकरच सूर्य डोक्यावर आला. रस्त्यावर घनदाट वृक्षांची सावली सोबत असूनही कमालीचं उकडू लागलं. खिडक्या उघड्या ठेवायलाही हिंमत होत नव्हती.
रस्त्यावरचं प्राणीजीवन पाहून रानात काय काय दडलेलं असेल याची कल्पना येत होती. न जाणो एखाद्या वळणावर झुडपात लपून दडलेल्या बिबट्यानेच गाडीवर झेप घेतली तर, म्हणून उकडत असूनही काचा बंदच ठेवल्या. मंग्या, आपण साफ चुकलोय असं तुला अजूनही वाटत नाही काय? सचिन गुरगुरला. नाही रे, धीर धर, आता पोचूच गावात, मंगेश म्हणाला. गावात? कुठल्या गावात? आपण एखाद्या गावाच्या आसपास तरी आहोत का? मागच्या 1.5 तासांपासून मला या रस्त्यावर एकही गाडी की चालत जाणारा मनुष्य दिसला नाही. नक्की आहोत कुठे आपण? विशालही आता कुरकुर करू लागला. मला वाटतं आपण कुठल्या तरी अज्ञात रस्त्याने भारतातून ॲमेझॉनच्या जंगलात पोचलोय. काय म्हणता? साहिल म्हणाला. तू गप टमाट्या, सगळं तुझ्यामुळेच झालंय, सचिन वैतागला. आणि एवढ्यात 1-2 गचके खाऊन गाडी अखेर थांबलीच. का ते विचारण्याची गरजच नव्हती. डिझेल संपलं होतं. मुंबईतून निघताना टाकी पूर्ण भरली होती. गड फिरून झाल्यावर पुन्हा इंधन भरायचं असं ठरलेलं, पण तशी संधीच मिळाली नाही. ते चुकलेलं वळण आम्हाला भलत्याच ठिकाणी घेऊन आलं. आता उतरून आसपास मदत शोधण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता. मी डाव्या आणि राजेश उजव्या बाजूने खाली उतरलो. अंगावर थपथपणाऱ्या घामाच्याही वाफा व्हाव्यात अशा एका टळटळीत दुपारी रणरणत्या उन्हात आमची गाडी एका निर्जन जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर बंद पडली होती. आणि समोरून लखलखत्या पात्याची भली मोठी कुऱ्हाड खांद्यावर टाकून एक आडदांड मनुष्य आमच्याच दिशेने येत होता. आई शपथ, त्या क्षणी मला रॉंगटन सिनेमात पाहिलेल्या कापाकापीशिवाय इतर काहीच आठवत नव्हतं. सुकलेले घस्से आणि केविलवाणे चेहरे घेऊन आम्ही त्याच्याकडे पाहत होतो.